श्रोतेहो, अमृत कलश ह्या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, सांगली ही विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, किर्लोस्कर अशा नाट्यक्षेत्रातील दिग्गजांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. सांगलीलाच नाट्य पंढरी म्हणूनही ओळखलं जातं, अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगात. श्रोतेहो, बालनाट्य, नाटक, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले, तसंच फक्त लहान मंडळी अर्थात लहान मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना देखील समाजाला आपल्या मनोरंजक आणि विविध साहित्यांमधून सगळ्यांशी जुळवणारे बालकांचे आवडते गोगो काका अर्थात गोविंद गोडबोले. आकाशवाणीतून निवृत्त झाल्यावरही आजही त्यांचे लेखनकार्य अविरत सुरू आहे. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बालनाट्य लेखक गोविंद गोडबोले पाहुणे म्हणून लाभले आहेत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. हां. आणि धन्यवाद. सर, तसं आपल्याला सगळेच जण ओळखतात, यात काहीच शंका नाही, पण आमचे जे नवीन श्रोते ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी खास आपला थोडक्यात संक्षिप्त परिचय. खरं तर आपला परिचय सांगताना तसा थोडासा संकोच वाटतो, पण तू म्हणतेस त्याप्रमाणे आता या परिसरातले जे श्रोते आहेत त्यांना माझा परिचय तसा आहे, परंतु अलीकडच्या काळात नवीन असणारे लोक, मी 2006ला रिटायर झालो. इथे 2000पर्यंत होतो मी आकाशवाणी सांगली केंद्रावर. आणि म्हणजे 2000 ते 2024 इतकी 24 वर्ष झाली मला सांगलीचं आकाशवाणी केंद्र सोडून. आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काही गोष्टी, ठळक गोष्टी मी सांगेन. परिचय खूप मोठा आहे तसा. अगदी सांगायचं झालं तर पहिली ओळख म्हणजे मी या ठिकाणी माझी 100 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पहिलं नाटकच म्हणशील तर 1968-69 साली मी लिहिलं बालनाट्य. यामध्ये एक आणखीन गोष्ट अशी की मी कथा, कविता, त्याचबरोबर बालवाङ्मयाचे जवळजवळ सगळे प्रकार हाताळलेले आहेत. मी रेडिओ 76ला जॉईन झालो तेव्हापासून 2006पर्यंत रेडिओत बालविभाग पाहिला मी. रेडिओवरनं माझी 17 बालगीतं प्रसिद्ध आहेत माझी लिहिलेली, आणि असंख्य कार्यक्रम केले. जवळजवळ 1000चा एक आसपास आकडा असेल तो लिहून सादर केले. आकाशवाणीतल्याच अखिल भारतीय आमचं नभोनाट्य असतं किंवा राष्ट्रीय स्तरावर आमच्या ज्या स्पर्धा होतात आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या, त्यात 2 वेळा मला बक्षीस मिळालेलं आहे. ह्या सगळ्यापेक्षा मी कथाकथांचे 750 कार्यक्रम केले. लहानांसाठी मोठ्यांसाठी कार्यक्रम होतो. मोठ्यांसाठी लिहित मात्र नाही, फक्त लहानांसाठी लिहितोय. नवसाक्षर आणि लहान मुलं यांच्यासाठीच मी लिहितोय. त्यामुळे विविध स्तरावर मी काम केलं, विविध ठिकाणी. म्हणजे किशोर मासिक असेल महाराष्ट्र शासनाचं, त्या किशोर मासिकाचं काही वर्ष मी संपादक सल्लागारमध्ये होतो. त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन 23वे जे कोल्हापूर जिल्ह्यातलं आजरा येथे झालं, त्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. त्याचबरोबर विविध पुरस्कार हे मला मिळालेले आहेत. त्यांची यादी खूप मोठी असल्याकारणानंतर आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला वाटत असेल की हा फार मोठा ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध वगैरे माणूस आहे. असं काही नाही आहे. म्हणजे ज्ञानवृद्ध नाही, तपवृद्ध नाही, वयोवृद्ध तर मुळीच नाही आहेत. केस थोडेसे पांढरे झाले त्याचं कारण वेगळं आहे. सांगा तर की मला असं नेहमी वाटतं की माणूस किती मोठा आहे यापेक्षा तो बोलायला लागला की समजतो काय आहे त्याचं. सर, बालनाट्य लिहिण्याची जी तुम्ही सुरुवात केली ती कशी आणि कधी झाली? गप्पा टप्पा हा मला वाटतं तुमचा पहिलं बालनाट्य, तर त्याविषयी थोडंसं. त्यावेळेस मी सौ हिरवई नेणसी नरसी शहा कन्या प्रशाला म्हणून बार्शी, सोलापूर जिल्ह्यातले, तिथे मी शिक्षक होतो. मी त्यावेळेस STC होतो, फक्त BA व्हायचं होतं अजून. म्हणजे मी इकडे SYBAला असतानाच मला तिकडे नोकरी लागली. आणि मग माझ्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम विभाग आला आणि आमच्या मुख्याध्यापकांना प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस नवगीत, म्हणजे काय जे असेल, स्वागत गीत किंवा हे सगळं नवीन लागायचं. आणि आमची मुलींची शाळा असल्याकारणानं छान नृत्य दिग्दर्शिका आमच्या शिक्षिकाच होत्या. त्यांना पण नवीन गाणं लागायचं नृत्य. मग आता आणायचं कुठून एवढं? आणि ती जबाबदारी सांस्कृतिक कार्यक्रम विभागाची. मग मी म्हणलं आपण ही कुठून आणायचं, म्हणून मीच लिहायला सुरुवात केली. तेव्हापासून गाणी लिहितो. म्हणजे लिहिण्याची सुरुवात तिथंच झाली माझी मुळात.
आणि गंमत अशी आहे की नाटक बसवायचं गॅदरिंगला. मग आज जशी तुम्हाला उपलब्ध होतात नाटकं, बालनाट्य, तशी त्यावेळेस बालनाट्य उपलब्धच होत नव्हती. बरोबर. आणि तसं खेडेगावच होतं आमचं, तालुका पातळीवरचं. हं. मग ते पुस्तकही अवेलेबल व्हायची नाहीत. असलेल्या मुलींच्यासाठी केवळ म्हणल्यानंतर ती मिक्स असायची, ती नको असायची आम्हाला किंवा आमच्या हेडमास्टरना. असं असल्यामुळे मला आपणच का लिहू. आणि म्हणून मी पहिलं नाटक मीच सुरू केलं 1968-69 साली लिहायला, की चला म्हटलं गप्पा टप्पा, की काय नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या मुली आहेत. मुली अशा वेगळ्या आहेत. त्यात एक बॅडमिंटन खेळते मुलगी, दोघीजणी बॅडमिंटन, एकीला गाण्याची आवड आहे, एका खेळाची आवड आहे, एका मिमिक्रीची आवड आहे, असं वेगवेगळे आवड. आणि मग त्या सगळ्या एकत्र आल्यानंतर काय गोंधळ होईल आणि मग त्यांच्या अभ्यासाच्या गप्पा काय होतील? आणि गप्पा काय होतील. अशी ते खूप आवडलं ते. म्हणजे ती मला सुदैवानं त्याचा फोटोही सापडला आणि मला ते स्क्रिप्टही सापडलं मला. त्यामुळे मी जपून ठेवलं. आता मला ते करताना असं वाटतं की हे याच्यात पुन्हा एकदा वेगळं करून, पण अजून फारसा बदल करावा असं वाटत नाही त्यात. इतकं ते त्या काळात लिहिलेलं स्क्रिप्ट आजही चालू आहे. सर, जसं चॉकलेट बुक सिरीज म्हणूनही 16 पानांचं पुस्तक तुमचं प्रकाशित झालं होतं. आणि गंमत म्हणजे त्याची किंमत मला वाटतं ₹1 होती. ₹1. तर हे 5 पुस्तकांचं सर जवळजवळ 1.25 लाख प्रती तेव्हा विकल्या गेल्या. हा मला वाटतं रेकॉर्डच आहे. होय होय. तर याबद्दल काय सांगते? हां, काय होतं की 2003 ते 2004 या एका वर्षामध्ये माझी नवसाक्षर आणि बालसाहित्य अशी म्हणून 37 पुस्तकं एका वर्षात लिहिली गेली. बापरे, 37. 37 पुस्तकं. आणि मग माझ्या 6 प्रकाशकांनी, मुंबई, पुणे, नागपूर, अशा सगळ्यांनी मिळून तो एक मोठा कार्यक्रम केला की गोडबोलेंची एकाच वर्षात 37 पुस्तकं झाली, त्याचा प्रकाशन समारंभ. तो मोठा कार्यक्रम, सगळ्या पेपरवाल्यांनी त्यात खूप चांगलं मदत केली. ती रेडिओवरही बातमी आली होती त्याची. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण मुलांसाठी आणखीन काय करता येईल ह्याचा मी विचार, त्यावेळेस तो बोलून दाखवला होता त्या सभेमध्ये, त्या कार्यक्रम उत्तर देताना. बरं. ती कल्पना माझी अशी होती की मुलं का वाचत नाहीत. तर माझ्या असं लक्षात आलं की जी मोठी मुलं आहेत किंवा जी मोठी माणसं आहेत, त्या श्रीमंत आहेत, ते मुलांना पुस्तक देत असतील, वाचतील असं असेल. पण जी गरिबाची मुलं आहेत, प्राथमिक शाळेत जाणारी, झोपडपट्टीतली किंवा ही मुलं वाचत नाहीत. का वाचत नाहीत? तर त्यांच्याकडे पुस्तकच नाही ना. कुठलं वाचावं माहीत नाही आणि पुस्तकच नाहीत. मग काय करायचं? मग म्हटलं त्यांच्यासाठी मला पुस्तक करायचं आहे. आणि ते पुस्तक कसं आहे की ते त्यांना घ्यायला परवडलं पाहिजे. आणि म्हणून त्याची किंमत म्हणून ₹1. 16 पानाचं पुस्तक जे आहे, खिशात मावणारं पुस्तक आहे. मोठं पुस्तक नाही आहे, खिशात मावतं बरोबर ते पुस्तक. छोटा आरती संग्रह असतो ना, तसं ते पुस्तक आहे. आणि त्यात निम्मी चित्र आहे, तर निम्म कथा आहे. एक पुस्तक एक कथा. आणि लहान मुलांची मानसिकता पण असते की चित्र पाहिलं की त्यांना एक्झॅक्टली. मला तेच माझ्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे मी ठरवलं की चला हे पुस्तक आहे. आणि मग त्याच्यात दुसरी एक कल्पना अशी होती की मुलं वाढदिवसाला चॉकलेट देतात, वर्गात सुद्धा चॉकलेट दिले जातं. बरोबर. चॉकलेट खाणं म्हणजे खाण्यापेक्षा पुस्तकाचं मला आवड निर्माण करायची होती त्यांची. मग म्हणलं चॉकलेटच्या किमतीत जर पुस्तक त्यांना दिलं तर चॉकलेटऐवजी मुलं रिटर्न गिफ्ट म्हणून पुस्तक देतील. बरोबर. आणि म्हणून ती पुस्तकं मी ₹1, मला खरं ते पुस्तक 95-97 पैशाला पडलं होतं. अच्छा. पण मी ठरवलं की नाही, ते ₹1लाच विकायचं आपण. त्याचा म्हणजे ना नफा तोटा म्हणण्यापेक्षा नफा घेण्याचा उद्देशच नव्हता, मुलांपर्यंत पुस्तक पोचणं होतं. आणि मला खूप आनंद होतो की मला त्यामध्ये खूप मला सहकार्य मिळालं. मी फारसं कुठं जात नव्हतं, मला असं वाटायचं कसं आपलं सांगायचं आमचं पुस्तक घ्या म्हणून. पण प्रसार होत गेला आणि अनेक शाळातील शिक्षकांनी आपल्या मुलांसाठी म्हणून ती पुस्तकं घेतली. मुलांनी वाढदिवसासाठी पुस्तकं वर्गात वाटली. त्याचे खूप फोटो मला पाठवायला गेले म्हणून काही बघा आमची मुलं किती आनंदाने हे करतात. म्हणजे मला आठवतं कोल्हापूरचे DB पाटील बहुतेक, त्यांचा अमृत महोत्सव वर्ष होतं. ते म्हणाले, मी त्यांना ही कल्पना सांगितली असं असं आहे म्हणून. ते एकदा मिटिंगला भेटले होते. म्हणाले गोडबोले मला 10,000 पुस्तकं द्या. सर्वात मोठी ऑर्डर त्यांची होती. एकदम 10,000. आणि ती 10,000 प्रती त्यांनी सगळ्या मुलांना, त्यांच्या संस्थेच्या सगळ्या मुलांना वाटल्या. आणि मुख्य म्हणजे सर कमी कालावधीमध्ये इतक्या लाखोच्या वर प्रती विकल्या जाणं म्हणजे हे रेकॉर्ड ब्रेकिंगच आहे. हां, असेल, शक्य आहे. मी त्या रेकॉर्डचा विचार केलेला नव्हता. पण त्या प्रती अशा विकल्या गेल्या. म्हणजे ह्याच्यापेक्षा गंमत सांगतो की ही कल्पना मी जेव्हा मांडली त्यावेळेस बालचित्रवाणीमध्ये केशव साठे म्हणून एक होते. ते अजूनही आहेत, पुण्यात असतात. मोठा माणूस आहे खरं तो. आणि त्याने म्हणाले, गोगो
ही 100 रुपयाची माझी नोट. असंच आम्ही बसलो होतो चहा पित. हे 100 रुपये कसले रे म्हणलं. नाही, तू कल्पना मांडलीस ना आत्ता म्हणाला, ती 100 पुस्तकं पहिली मी घेणार म्हणाला. अरे मला अजून व्हायचं नाही नाही म्हणत, तुम्ही तुला दिलेत पैसे, तू कर. म्हणजे त्यानिमित्तानं तर होतीलच तुझी पुस्तकं तयार होतील. आणि त्यामुळे मला टी व्हीवरही माझी मुलाखत झाली होती. सह्याद्री वाहिनीनं मला रात्री 9:30च्या बातम्या त्या संदर्भात बोलवलं होतं. म्हणजे त्याला खूप प्रतिसाद, मी खुश आहे त्या बाबतीत. आता मात्र 2 रुपयाला पण परवडत नाही अशा अवस्था, इतके कागदाचे भाव वाढलेले आहेत. नाही, आणि ते म्हणजे पुस्तकांचं हायलाईटच मला वाटतं ते होतं की 1 रुपयात पुस्तक. हो, 1 रुपयात पुस्तक सगळीकडे हे केलं होतं. सर, मगाशी जसं तुमच्याशी बोलली त्याच्यातनं मला जाणवलं की तुमच्या लेखनात आणि तुम्ही ज्या गोष्टी लिहिता त्याच्यामध्ये तुमच्या बहिणीला तुम्ही प्रेरणास्थान म्हटलेलं आहे, थोरली बहीण श्यामला गोपाळ जोग. तर यांच्याकडनं काय काय शिकलात तुम्ही आणि काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? तिचा या आदरभाव व्यक्त करण्यासाठी मला इथं संधी मिळते असं मी समजतो. बिलकुल. मला असं आठवतं की मी 5वीत वगैरे 6वीत वगैरे असेल, बरं. त्यावेळेस ती मला शाळेतल्या कविता शिकवायची. तिचं लग्न व्हायचं होतं, मी 7वीत गेल्यावर लग्न झालं, पण तोपर्यंत ती मला काय शाळेतल्या कविता धडे काय असेल ते मला अभ्यास ती घ्यायची. मग मी म्हणलं मला लिहायचं आहे मला पण. आणि आमच्या शाळेमध्ये असं होतं की मासिक निघायचं. मी चंडक हायस्कूल म्हणून सोलापूरचा आहे, तिथे होतो 5वी 6वी 7वी 8वी. तर ते मधुगट नावाचं मासिक निघायचं आणि शाळेत नोटीस लागली की कोणाला काही साहित्य पाठवायचं असेल तर द्या. अच्छा, गोष्ट कविता वगैरे. हां, काही म्हणजे मासिक आहे शाळेचं मासिक. मग मी बहिणीला म्हणाल नाही मला लिहायचं आहे. मग ठीक आहे म्हणाले. मग तिनं मला डिक्टेट केलं, मी लिहिलं. म्हणजे माझी पहिली गोष्ट ही माझी नाही, तर मी लेखक म्हणून आहे फक्त त्याच्यामध्ये. म्हणजे लेखक कोण आहे? गोडबोले, म्हणजे लिहिलेला, पण त्या अर्थानं लेखक नाही. तर ती पहिली, आणि त्याला बक्षीस मिळालं, ती गोष्ट मिळाली. त्यामुळे असं त्यानं माझं पहिलं साहित्यालाच बक्षीस सुरू झालेलं आहे, पण ते मी लिहिलेलं नव्हतं. म्हणजे फक्त माझं हस्ताक्षर माझं होतं, विचार किंवा गोष्ट माझी नव्हती. पण तिनं मला खूप मदत केली. मग पुढे मी जेव्हा लिहायला लागलो होते, निबंध लिहिताना हे लिहिताना, ती मला सांगा असं नाही असं मार्गदर्शन, त्यांचं मार्गदर्शन, संवाद कसे लिहायचे. आणि माझ्या आईचं पण मला खूप मदत झाली याच्यामध्ये. कारण आई माझ्या बहिणीला मला कीर्तनाला घेऊन जायची आणि आम्ही सगळं घरातलं आवरून ती जायचं. आणि ती कीर्तनाची गोडी मला इतकी लागली होती तिथे. मी सगळे निजामपूरकर बुवा, आपळे बुवा, ह्यांचे आपळे आता सध्या आहेत त्यांचे मोठे, असे सगळ्यांची कीर्तनं कितीतरी ऐकली, प्रचंड ऐकली कीर्तनं. आणि त्यामुळे त्यातला संवाद, तो कसं बोलतो, कसं काय करतो, हा संस्कार नकळत माझ्या मनावर आला. मी रेडिओ शैक्षणिक कार्यक्रम पण कीर्तन फॉर्ममधून कितीतरी कार्यक्रम केले, की तो एक मला छंद आला की हे माध्यम चांगलं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि त्याच्यामुळे तसं मी ते लिहित गेलो. त्यामुळे बहिणीनं माझं, म्हणून पहिलं माझं पुस्तक जे आहे जंगलातील गोष्टी, मी तिलाच अर्पण केलंय. त्याच्यात 23वी प्रत निघाली आता. अच्छा, आवृत्ती प्रति. बरोबर. एवढं पुस्तक ते पॉप्युलर झालं. सर, रिटर्न गिफ्ट, गोष्टीची गोष्ट, त्याच्यानंतर न्याय हवा न्याय, बालन्यालयात लाटणे काकू, गुपितलं गुपित आणि खेळगमतीचा, हे पण पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत. या पुस्तकांबद्दल एकांकिका संग्रह आहे ते सगळे. कसं आहे की एकांकिका लिहित असताना माझ्या डोक्यात आलं की एकांकिका नुसतं लिहून ठेवलं तर काय उपयोग होणार नाही त्याचा, ते लोकांपर्यंत पोहोचणार. आता कसं आपण पटकन PDF फाईल पाठवून देतो, लोकांपर्यंत पोहोचते, त्यावेळेस असं नव्हतं. मग त्यामुळे त्याला पुस्तक रूपानं असेल तर ती कल्पना अधिक आवडली मला. माझा प्रकाशकही तयार झाले. ते म्हणायला चालले, म्हणजे गोष्टीची गोष्ट हे जे नाटक आहे, त्या नाटकात 3 नाटिका आहेत त्याच्यामध्ये. त्या गोष्टीची गोष्ट नाव दिलं मी, कारण ते फार फेमस झालं होतं. म्हणजे मला सांगायला मोठा आनंद होतोय की सांगलीलाच गोष्टीची गोष्ट या नाटकाचा पहिला मोठा प्रयोग झाला. अरे वा. आणि आपल्या आकाशवाणीतलेच माझे मित्र श्रीनिवास दरंडीकर यांनी, दांडेकरांची जी संस्था आहे त्यांच्या मार्फत त्यांनी तो प्रयोग केला इथे. त्याचे 2 प्रयोग झाले आणि तिसरा प्रयोग करता आला नाही, कारण काय झालं की त्यावेळेस सेन्सॉर झालेलं नव्हतं आणि सेन्सॉर होणं आवश्यक होतं ना. ते सेन्सॉर सर्टिफिकेट मिळायचं होतं, तोपर्यंत 2 प्रयोग करता येत होते, ते अजून आलं नव्हतं. तो खूप सुंदर मुलांना, म्हणजे आम्हाला पहिला एकच प्रयोग केला तर वाटला तर थांबवा, पण इतकं प्रचंड गर्दी होती की ते नाही आम्हाला पाहिजेच आहे बघा. म्हणजे प्रतिसाद खूप चांगला मिळाला. प्रतिसाद प्रचंड, त्या नाटकात सगळीकडे प्रतिसाद प्रचंड मिळाला. म्हणजे 2 वर्षापूर्वी वाशीला कल्याणच्या संस्थेनं ते नाटक बसवलं, तर प्राथमिक फेरीत ते पहिलं आलं होतं नाटक. ते नाटक खूप वेगळ्या आणि गंमतीची गोष्ट म्हणजे त्या नाटकाचे कथावस्तू मी पहिल्यांदा आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सादर केले. म्हणजे 3 भागात 10-10 मिनिटं, 3 भागात ती कथा मी मांडली अगोदर.
आपल्या बालविहारमध्ये छोट्यांच्या कार्यक्रमात. आणि नंतर मग त्याचं डोक्यात होतं, त्याच्या कथेवर मग नाटक केलं त्याचं. अच्छा. ते 7 पुस्तकाची सगळी 7 पुस्तकं आहेत ते सगळे. त्यात प्रत्येकात 3-3 नाटिका आहेत त्याच्यात. बरं. त्यातल्या गोष्टीच्या गोष्टी या म्हणजे नाट्यसंग्रहाला मला राज्य पुरस्कार पण मिळाला आहे त्याचा. अरे वा. सर, आजपर्यंत कथाकथनाचे कार्यक्रम, त्याच्यानंतर कार्यशाळा आणि व्याख्याने तुम्ही महाराष्ट्रभर मला वाटतं शेकडोच्या वरती झालेले आहेत कार्यक्रम. हो. तर एखादा कायम स्मरणात राहील असा काही प्रसंग आठवतो का? मी 750 कथाकथनचे कार्यक्रम केले. बरं. म्हणलं जसं पुस्तक हे माध्यम मुलांपर्यंत पोहोचवण्याचं आणि मुलांना वाचनाची गोडी लावण्याचं माध्यम आहे, तसंच कथाकथन हे सुद्धा माझ्यावर कथाकथनचे जे संस्कार आहेत ते प्रामुख्यानं वपू काळे, त्यांचा मी सांगलीला पहिल्यांदा कथाकथनचा कार्यक्रम ऐकला आणि मला अरे हे तर मी करू शकतो. अच्छा. आणि तिथून सुरू केलं मी आणि कथाकथन करायला. ऑफ पिरियडला गेलो की मी गोष्ट सांगत असे मुलींना आणि तिथून सुरू झालं ते. तर 750 कार्यक्रम केले. त्यामुळे म्हटलं की मुलांना असं जर कथाकथन ऐकवलं तर मुलं गोष्टीकडे वळतील, वाचायला लागतील. आणि म्हणून मी ते सुरू केलं. एक सांगतो की कोल्हापुरामधली एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये त्यांचा रूपमहोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं त्यांचं. तेव्हा त्यांनी मी आणि माझ्याबरोबर एक बाई होत्या, असं आम्हाला दोघांना त्यांनी कथाकथनला बोलवलं होतं. बरं. आणि कथाकथन अतिशय सुंदर झालं आणि बाहेर आलो आम्ही. चहा प्यायला पाणी झालं, बाहेर आलो. मी घराकडे निघालो, खोलीकडे आला. एक मुलगी छोटीशी, तिचं नाव मला आठवत नाही पण पाटील आडनाव तेवढं आठवत आहे, 7वीत होती ती धावत आली आणि म्हणाली, गोगो आजोबा, मला मुलं सगळे आजोबा म्हणतात, गोगो आजोबा प्रतिम, लई बेस्ट, भारी झालं कथाकथन तुमचं. कोल्हापूरच्या स्टाईलनं मला खूप आवडलं. म्हणून त्या बाईंचं नाही मला आवडलं, पण तुमचं म्हणलं असू दे का, असं होतं. पण तू मला सांग, तर म्हणाले मला तुम्हाला बक्षीस द्यायचं आहे. अरे बापरे. बक्षीस द्यायचं आहे म्हणा. हो म्हणाले, मला बक्षीस द्यायचं आहे म्हणा. बरं. खूप तुम्ही घ्यायचं म्हणे. काय देणार आहेस बक्षीस म्हणलं. हे पेन देणार आहे म्हणाले. अच्छा म्हणलं, पण हे पेन तुला कोणी दिलं म्हणलं, तू कुठून मिळवलंस. तर म्हणाले नाही, मला बाबांनी वाढदिवसाला दिलं आहे, पण तू हे माझं आहे ना आता, त्यामुळं मी तुम्हाला देऊ इच्छिते, मग तुम्ही घ्यायलाच पाहिजे. पण ठीक आहे म्हणलं. मी ते पेन घेतलं. माझ्या सुदैवाने माझ्या 1 रुपयावाली पुस्तकं त्या खिशात होती काहीतरी 2, मी ती तिला रिटर्न गिफ्ट म्हणून दिले. पण तू मुलं काय असतात ना, मुलं म्हणजे पुढे एक आणि मागे एक असं कधीही बोलत नाही. आवडलं तर सरळ ताबडतोब आवडलं म्हणा, नाही आवडलं तर तुमचं कथाकथन नाही आवडलं असं स्पष्ट बोलतात. हा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा मला त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतो. त्यामुळे मी माझ्या कथाकथनमध्ये लगेच ताबडतोब, मुलं जर कंटाळवाणं वाटत असेल लगेच चेंज करतो. आपलीच कथा असते, आपणच फिरवत असतो. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी, हे माध्यम माझ्या दृष्टीने खूप चांगलं आहे. हे लेखकाने वापरलं पाहिजे आणि हा प्रसार केला तर मुलं या मोबाईलपासून दूर होतील. नाटक आहे, कथाकथन आहे, नाट्यछटा आहे, यांच्याकडे जर गोडी मुलांची लावली तर ते स्क्रीनपासून बाजूला होतील असा मला विचार. आणि मला वाटतं ते आपल्या समोरच असतात ना, आणि अमोरासमोर असल्यामुळे आपल्याला त्यांचे एक्सप्रेशन कळतात. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होतो. बिलकुल. सर, जानेवारी 2018ला 55 वर्ष बालनाट्य सेवा केल्याबद्दल मुक्त संवाद इंदोरतर्फे पण आपला सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रीय स्तरावरील पहिला जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला देण्यात आला. त्याबद्दल आता मुक्त संवाद ही संस्था इंदोरची, आणि मला खूप आनंद होतो की ती संस्था गेले 12 वर्ष का 13 वर्ष ही तिथे बालनाट्य करते आहे आणि मराठीतून बालनाट्य करून ती संस्था तिथल्या मराठी लोकांचं हे आकर्षण वाढवते मुलांचं त्याचं. आणि त्यांची दरवर्षी स्पर्धा जाहीर व्हायची. तर मी सलग 3 वर्ष मी त्यांना माझे बालनाट्य पाठवत होतो आणि 3 वर्ष मला पारितोषिक मिळालं. तेव्हा त्यांचा माझा फोनवरून सतत बोलणं व्हायचं, हे व्हायचं. त्यांना तर खूप आवडायचं. मी अनेक नवीन नाटकं झाले की लिहून त्यांना पाठवत होतो. ते म्हणाले आम्ही महोत्सव घेतो, बालनाट्य महोत्सव. 40 नाटकं त्या बालनाट्य महोत्सवात होत होते पूर्वी. पण आता लॉकडाऊनमुळे नंतर काय झालं की थोडंसं कमी झालं. पण मी जेव्हा गेलो, माझा सत्कार जेव्हा त्यांनी केला 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस 8 नाटकं होती. 8 नाटकं झाली होती. त्याचंही उद्घाटन माझ्याच हस्ते त्यांनी केलं. आणि त्याने सांगितलं की तुम्ही जे सातत्यानं हे करता आहात
आणि त्यामुळं आम्हाला प्रेरणा, तुमची नाटकं इतकी छान आहेत की त्यामुळं तुम्ही सगळे नाटकं आम्ही सगळे इतरांना देतो आहेत, काही जणं बसवत आहेत, काही जणं हे करत आहेत, तेव्हा ही प्रेरणा कुठेतरी मिळाली आणि म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतो आहोत. आणि त्या दृष्टीनं पण त्यांनी सांगितलं की स्पर्धेसाठी यावेळेस नका पाठवू पुढच्या वेळेपासून. मग तुम्ही पाठवलं तर म्हणाले आम्हाला बाकीच्यांना बक्षीसच देता येत नाही. अच्छा. मग मी म्हटलं नाही मी स्पर्धाच मी तुम्ही म्हणता म्हणून परदेशाने पाठवतो, तर मी स्पर्धा म्हणून म्हणत नव्हतो. मी म्हणतो की माझं नवीन नाटक झालं, तुम्ही तुम्हाला ठेवा तुमच्याजवळ. तेव्हा अशा तऱ्हेनं तो एक फार मला म्हणजे पहिला जीवनगौरव महाराष्ट्राबाहेर मिळालेला होता. आणि तो ट्रुली डिझर्विंगही आहे सर, कारण 2018ला तुम्हाला 55 वर्ष या क्षेत्रात तुम्ही अविरत कार्य करताय. हो. बरोबर. त्यामुळे तो झाला. तसाच नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई यांनी सुद्धा नुकताच मला इतकी वर्ष बालनाट्यात काम करतात, रंगकर्मी म्हणून, लेखक दिग्दर्शक म्हणून आणि अनेक अंगाने मी तिथे त्या जवळीक आहे माझी, आणि म्हणून त्यांनी मला पुरस्कार दिला नुकताच. आणि तो मला आनंद होतो की तो माझा आवडता नट जो आहे, अभिनेता जो आहे अशोक सराफ आणि जब्बार पटेल यांच्या हस्ते मला मिळाला. जब्बार पटेल आपल्या आकाशवाणीचा, मी सांगलीला कोल्हापूरला असताना आकाशवाणीचा लाड स्मृती व्याख्यानमाला जी झाली, त्या लाड स्मृती व्याख्यानमालेचे व्याख्याते होते. त्यामुळे त्यांचा माझा परिचय म्हणून एवढं कसे आहात म्हणून त्यांनी तिथं एकदम म्हणजे आठवण ठेवली होती. त्यामुळे आनंद झाला मला. सर 5 मार्च 2023ला मागच्या वर्षी तुम्ही 77 वर्ष पूर्ण केली वयाची, तर 100 पुस्तकं प्रकाशित झाल्याचाही रेकॉर्ड आहे तो. बरोबर. तर त्याबद्दल काय सांगतील तुम्हाला? माझी तोपर्यंत 87 पुस्तकं प्रकाशित झाली होती. आणि कल्पना अशी होती की बाबा आपण त्या 100 पुस्तकं गाठावी, 100ही करावीत. म्हणून मी यापूर्वी प्रकाशकाकडे दिली होती की माझे खरं तर 75 वर्षाचा असतानाच मला ते करायचं होतं, पण ते लॉकडाऊन आलं आणि हे सगळंच राहिलं. प्रकाशक म्हणाला सर नाही हे होत, कसं करणार आपण, लॉकडाऊन आहे. मग माझा मुलगा, त्याला कल्पना आली की बाबांचा 77वा वाढदिवस आहे, तर तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, पुण्यात आहे तो पण, तो म्हणाला अरे बाबांची 13 पुस्तकं जर राहिले तो 13 पुस्तकं काढून दे, म्हणजे सेंचुरी करता येईल आपल्याला, मोठा कार्यक्रम करू. तर मग होय नाही करता करता वेळ कमी होता, कारण तरी पण त्यांनी 13 पुस्तकं तयार केली आणि त्याचं प्रकाशन पुण्याला मोठ्या अतिशय सुंदर रीतीने झालं. आणि मुख्य म्हणजे बार्शीला असताना, मी शिक्षक असताना पहिलं पुस्तक माझं एज्युकेशनचं होतं, जगाचे नैसर्गिक विभाग असं. त्यावेळेसचे आमदार तिथल्या प्रभाते झाडबुके म्हणून होते, त्यांच्या हस्ते पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं. आणि त्या कार्यक्रमाला ज्या मुली होत्या माझ्या, ज्या त्यांनी स्वागत गीत म्हणलं होतं, बोलल्या होत्या मुली, त्याच मुली, त्यापैकी 20 मुली या माझ्या 100व्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. जिनं स्वागत गीत म्हणलं होतं त्यावेळेस ती आता मोठी गायिका झालेली आहे, तिला अनेक बक्षिसं मिळाले, फार मोठा कार्यक्रम करते ती पुण्यात. तिनं स्वतःहून ते स्वागत गीत म्हणलं. आणि दुसरी मुलगी जी होती तिनं एक कविता केली, एकीनं भाषण केलं. म्हणजे आम्ही पहिल्या पुस्तकापासून 100व्या पुस्तकापासून ते गोडबोलेंची सरांची वाटचाल कशी आहे ती त्यांनी विषद केली होती. हा एक वेगळा आनंद मला. माझ्या सुनेनं आणि मुलांनी यासाठी खूप मात्र मेहनत घेतली आणि तो कार्यक्रम केला. म्हणजे पूर्व आठवणींना सगळा उजाळा. अगदी बरोबर. आणि ते सगळे तुमचे जुने विद्यार्थी. हा एक स्मरणात राहण्यासारखा. आता आजा झालेत, मीच आजोबा होऊन पंडोबा झालो मी आता, त्या आजा होणार. बिलकुल. सर 29 ऑक्टोबर 2023ला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली यांचा कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नाट्यरंग पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलं. आणि तसंच 14 नोव्हेंबर 2023ला पण गंधर गौरव पुरस्कार झेप या नभोनाट्यासाठी. तर याबद्दल काय सांगतील सर? बरोबर आहे. तर दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार असं त्या पुरस्काराचं नाव होतं. आणि तो पुरस्कार सांगलीलाच झाला. मला खूप आनंद झाला की सांगलीचे जे पटवर्धन राजे आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. आणि त्यामुळे मला पहिली गोष्ट चांगली वाटली की सांगली जिल्ह्यामध्ये नाट्यक्षेत्र असं आपण आहे. आणि माझं खऱ्या अर्थानं आवडतं नाटक माझं जे होतं ते पहिल्यांदा इथेच सादर झालं. इथे दरंडीकर सरांनी माझी 2 नाटकं सादर केली. त्यानंतरच्या काळामध्ये सुतावरून स्वर्गाला आणि गोष्टीची गोष्ट, ही 2 नाटकं इथं सादर झाली. तेव्हा आपण सातत्यानं, आणि इथंच माझं नाट्य लेखन बहरलं. गेल्या 5 वर्षामध्ये
मी सातत्यानं बालनाट्यच लिहितो. कथा कविता जरा बाजूला गेल्यात माझ्या. बरोबर. अरे वा. ते झालं. आणि त्याचा विशेष गौरव म्हणजे हं. गेल्याच वर्षी त्या कटकला, ओडिसामध्ये हां. कटकला ऑल इंडिया लेवलला स्पर्धा होते बालनाट्याची. बरं. विशेष आहे तिथे. हं. आणि सगळ्या भाषेतली नाटकं असतात. परीक्षक पण सगळ्या भाषेतले असतात तिथे. तिथे याच नाटकाला, झेप या नाटकाला 15 बक्षिसं मिळाली. अच्छा. ऑल इंडिया लेवलला 3रा नंबर आला त्यांना 37 नाटकातून. पण बक्षिसं आम्हाला सर्वात जास्त आम्हाला आहेत, 15 बक्षिसं आहेत. सर, या नाटकाचा विषय काय होता, थोडक्यात सांगता येईल? नाटकाचा विषय जो होता तो तसा म्हणलं तर पर्यावरणाच्या संदर्भातला होता. बरं. पर्यावरणाचं म्हणजे कसं की आपण बघतो की जे टॉवर्स आहेत सध्या, हं. म्हणजे आपल्या मोबाईलसाठी म्हणून जे टॉवर्स हे केलेले आहेत, बसवले आहेत, आणि त्यातून होणारं जे रेडिएशन आहे, त्या रेडिएशनचा या छोट्या पक्ष्यांवर काय परिणाम होतो, विशेषतः चिमण्या. चिमण्याविषयी. तर त्याचं कसं होतं. आणि मग तो प्रसंग घेऊन मी त्या टॉवरच्या खाली ते एक पक्षी मरतोय आणि संशोधन करणारी 4 मुलं आहेत. पण हे करत असताना ते अधिक रेडिएशन होतं आणि ते पक्षी मरतात, तेव्हा त्यांना ते खूप दुःख होतं. आणि ते सगळ्यांना सांगतात की बघा, आम्ही तर ठरवलं आहे आता की याच्यामुळं होत आहे आणि म्हणून आम्ही आता मोबाईलपासून दूर राहणार आहे, असं म्हणून ते मोबाईल फेकून देतात 4 मुलं. अच्छा. आणि प्रेक्षकांना मुलं विचारतात, तुम्ही काय करणार आहात? अच्छा, म्हणजे नाटकाचा शेवट असा गेला. नाटकाचा शेवट अशा पद्धतीने. आणि त्याला खूप प्रचंड रिस्पॉन्स चांगला अरे मिळाला. वा. अनेकांनी सांगितलं की आम्ही आमचं मोबाईलचं हे कमी केलं आहे. आम्ही तर पूर्ण करू शकत नाही, कमी म्हणजे थांबवू शकत नाही, पण कमी केला असा परिणाम मात्र चांगला. म्हणजे समाजाला एक चांगला संदेशही यातनं मिळालेला आहे. डेफिनेटली. मी माझं प्रत्येक गोष्टीत असंच आहे. एका नाटकात एखादा छोटासा संदेश मी तो संदेश म्हणून नाही, पण तो अशा पद्धतीनं फिरवत असतो की तो बरोबर तो मुलांना संदेश सारखं हे होऊन हो, म्हणजे फक्त लहान मुलांना नाही तर समाजाला पण त्याच्यातनं काही ना काही शिकायला मिळेल. बरोबर आहे. बरोबर आहे. सर, बालनाट्याला परीक्षक म्हणून तुम्ही बऱ्याच परीक्षक म्हणून भरपूर वर्ष काम केलेलं आहे, तर त्याच्यातला एखादा अनुभव सांगता येईल का? हां, अनुभव म्हणण्यापेक्षा काय तुला सांगतो, त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आजकाल राज्य बालनाट्य स्पर्धेला पण मी परीक्षक होतो आणि इतरही मला या लेखका सगळ्यांना एक विनंती करायची की यातले बरेच विषय जे आहेत ना, हे बालनाट्याचे विषय नाही आहेत. अच्छा. मी नाटकं जी बघितली त्यावेळेस मी त्याचं उद्धृत केलेलं आहे. मी शासनालाही कळवलं आहे की हे बालनाट्य नाही आहे. तर बालनाट्यात केवळ मुलांनी काम केलं म्हणून ते बालनाट्य होतं अशातला भाग नाही. बरोबर. विषय पण तसे पाहिजेत ना. म्हणजे एका ठिकाणी मी पाहिलं, मी त्यावेळेस परीक्षक नव्हतो मी, पण तू श्रोता होतो, मुद्दाम मी सगळी नाटकं पाहताच बऱ्याच ठिकाणी. आणि तो विषय मला कळला नाही की हा नाटकाचा नेमका विषय काय आहे. मला ते उलगडलंच नाही, जाणलं. काहीतरी मला वाटत होतं असा असावं म्हणून. पण मग मी ते लेखक तिथं होता, त्याला जाऊन भेटलो. माझा विषय काय आहे, म्हणजे ते ओळखीचे झाले होते माझ्या. ते म्हणाले एड्सवर विषय आहे. अरे, लहान मुलांच्या मनाने खूप मोठा विषय झाला. खूप मोठा नसणार नाही, बरोबर. तेव्हा म्हणून मला असं ह्या सगळ्यांना सांगायचं आहे की नाटक खूप छान झालं की खूप रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि आपण लेखक आहे म्हणून कळल्यानंतर तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. पालक भेटतात, शिक्षक भेटतात, श्रोते भेटतात. परंतु असं असतं तर मी एवढंच सांगू शकेन की तुम्ही लेखनाच्याकडे, विषयाकडे खूप मार्मिकतेनं लक्ष दिलं पाहिजे, जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं, कारण हा एज ग्रुप असा आहे की संवेदनशील आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं बालनाट्य म्हणजे खरं म्हणजे त्यांचं मनोरंजन व्हायला पाहिजे, त्यांना आनंद मिळायला पाहिजे, त्याच्यातनं काही शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता काय आहे त्या वयात. संस्कार हा भाग आहे त्यातला महत्त्वाचा, तो संस्कार व्हायला पाहिजे. म्हणून मी सांगत असतो काय काय हे स्पर्धेतलं नाटक आहे का स्पर्धेसाठी, तर नाही. माझ्या दृष्टीने स्पर्धेसाठी, कारण स्पर्धेचा आज खूप डामडोल झालेला आहे. बरोबर. परंतु संस्काराचं नाटक आहे. तुम्हाला संस्कार करायचे असेल तर हे नाटक आहे, स्पर्धा करायचं असेल तर ही नाटकं बघा. बरोबर. दोन्ही शैली वेगवेगळी म्हणजे. बरोबर आहे. सर, आता मी थोडा कठीण प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. जसं आईला 4-5 मुलं असलं तर तिला सांगणं कठीण आहे की माझा आवडता मुलगा किंवा मुलगी कोणती. आजपर्यंत तुम्ही इतके बालनाट्य लिहिलेले आहे, बरोबर. तर तुमचं आवडतं जर म्हटलं तर तुम्ही काय सांगाल? हां, आवडतं काय होतं, मग ते गुळगुळीत उत्तर जर द्यायचं म्हटलं तर आईला सगळीच लेकरं सारखे असतात तसे वगैरे, म्हणूनच मी सुरुवात तर तसं मी बोलणार नाही.
सारखे असतं तरी त्यातलं एक असतंच लाडकं जरा तसं. तर कथासंग्रहांच्या दृष्टीनं जर बघितलं तर माझं जंगलातल्या गोष्टी जे आहे बर हे ज्योत्स्ना प्रकाशन पुण्याने प्रकाशित केलेलं ते माझं जास्त आवडतं पुस्तक आहे. बर कारण एकतर ते खूप मोठं पुस्तक आहे, पाना गणित चित्र आहे, टाईप मोठा आहे आणि त्या पुस्तकाच्या 23वी आवृत्ती नुकती निघते ही माझ्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट. अरे वा 2003 नाही 93 मला वाटतं काहीतरी. आणि आतापर्यंत त्याच्या एवढ्या आवृत्त्या निघाल्या, म्हणजे 23 आवृत्ती. 31 वर्ष झाले. हां, इतक्या वर्ष झालं आणि त्याचा आवृत्त्या निघाल्या त्याच्या एवढ्या सगळ्या छानपैकी. आणि ते त्याचं इंग्लिश भाषांतर पण झालेलं आहे. अरे वा आणि पाश्चिमात्य देशातल्या अनेकांकडे ते पुस्तक गेलं आहे. कारण संस्थेनं, त्या प्रकाशन संस्थेनं पाश्चिमात्य देशात जाऊन पुस्तकांचा स्टॉल मांडला होता. अरे वा, ही आणि मुख्य नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. तिथे काही आणि काही पालकांनी, माझ्या नातेवाईकांनी किंवा आपल्या नातवंडांना इथून पुस्तकं ती पाठवलीत किंवा इथं आले तेव्हा त्यांना दिलीत. अच्छा त्यामुळे ते पुस्तकं आवडतं. आणि नाटकात म्हटलं तर मला 2 करावं लागेल. आता एक कर म्हणून चालणार नाही मला, बरं तेवढा समभाव असतो. तर एक तर माझं गोष्टीची गोष्ट हे तर नाटक मला भावलेलं नाटक आहे. पण अलीकडच्या काळात गेल्या वर्षी झालेलं आदिम नावाचं नाटक बरं ते प्रचंड झालं. आदिमचं काय होतं असं कथानक? आदिमचं सप्तस्वरामधला आदिम स्वर ओम स्वर आहे ना त्या. अच्छा तर संगीतावर प्रेम करणारे आणि संगीताचा दुस्वास करणारे अशा ह्या संघर्षांचा तो कार्यक्रम. 7 स्वर आहेत त्याच्यामध्ये ते सगळे. म्हणजे आत्ता मगाशी उल्लेख केला पण गंधार गौरवला यावर्षीच्या स्पर्धेत आहे ते नाटक. अच्छा अच्छा बघूया आता कसं नाही काय. मला खात्री आहे सर त्याला पण नक्कीच चांगलं ते एक नाटक मला आणि बसवलं अतिशय सुंदर बसवले. बर कला संस्कृती म्हणून विजय घोले आणखीन रश्मी घोले म्हणून 2 जण आहेत. ते दाम्पत्य त्यांनी खूप सुंदर बसवले ते. बरं सर, जाता जाता आमच्या लहान प्रेक्षकांना, म्हणजे लहान जे श्रोते आहेत आमचे, तरुणांना आणि समाजाला एक बालनाट्य लेखक आणि एक कलाकार म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? हां, तर मी सांगेन मुलांना की तुम्ही कुठलीही कला ही आत्मसात करा. कुठली तरी एक कला तुम्हाला आलीच पाहिजे. बरोबर ती तुम्हाला जन्मभर उपयोगी पडते. जसं मी तुम्हाला त्या नेहमी सांगतो की मी 5वी-6वीत असताना सोलापूरचे प्रसिद्ध नकलाकार पत्की म्हणून होते, त्यांच्याकडून नकला शिकलो. घरी ओरडायचे, घरी परवानगी नव्हती तरी गुपचूप जाऊन त्यांच्याकडनं नकला शिकलो. आणि त्यांनी शिकवलेले आवाज मला वयाच्या माझ्या 79व्या वर्षी पण अजून काढता येतात. अच्छा सॅम्पल म्हणून दाखवायला हरकत नाही आहे की बरेच आवाज आहेत, त्यातले 2 दाखवतो. तर आगगाडीचा आवाज, पूर्वीच्या काळी कोळशाचं इंजिन होतं, त्या आगगाडीचा आवाज कसा, आगगाडी कशी चालते. क्या बात. आणि दुसरं म्हणजे जे आहे ते म्हणजे कुत्र्याला आपण दगड मारतो. दगड तर खरं मारू नाही, खरं तर दगड मारतो आपण त्याला. आणि मग कुत्रं केकाटत जातं. तेव्हा कुत्रं कसं केकाटतं त्याचा आवाज त्यांनी मला शिकवला. बरेच शिकवले ते मला, त्यातला हा एक आवाज. बापरे, अप्रतिम सर. तेव्हा अशी कला तुम्हाला उपयोगी पडते. त्यामुळे आणि मग माझ्या दृष्टीनं मी लहानपणापासून या क्षेत्रात आहे म्हणून मी मुलांना सांगेन की अभिनयाचं क्षेत्र तुम्ही निवडा. अभिनयाची कला जोपासा. बरोबर ती तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला कारणीभूत ठरू शकते. तुमचं प्रेस्टीज वाढतं. अरे हा मुलगा नक्कल छान करतो, अरे हा मुलगा अमका हे करतो, काय काम केलं आहे त्यांनी. आणि आजकाल सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की असं म्हटलं जातं, मग एक कुठला तर एक अहवाल प्रसिद्ध झाला होता, त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की त्याचं सुरू झालेलं ऑलरेडी. अलीकडच्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या एंटरटेनमेंट क्षेत्र आणि मनोरंजनाचं क्षेत्र आणि माध्यम, विविध माध्यमं जी आहेत
म्हणजे टी व्ही रेडिओ अमके तमके या क्षेत्रामध्येच करिअर आहे बरोबर. जास्त, नोकऱ्या याच जास्त आहे. तुम्ही जर अभिनयाच्या क्षेत्रात गेलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी उपयुक्त होऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळं आणि आजकाल सर मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये जेव्हा सिलेक्शन होतं ना, हां. तेव्हा पण एक्स्ट्रा करिक्युलर तुम्हाला काय येतं हा कॉलम त्याच्यामध्ये डेफिनेटली बरोबर असतो. आहे, बरोबर आहे. आकाशवाणीत असताना स्वतः मला हा प्रश्न विचारला होता त्यांनी मुलाखतीमध्ये. मी फाईलीच टाकल्या त्यांच्या समोर एवढे एवढे आहेत म्हणून ते. तेव्हा असं होऊ शकतं. तेव्हा आज बाजारात कितीतरी छान छान आमच्या वेळेस काहीच नव्हती, रंगीत चित्र पण नव्हते, आमच्या अंकलेखी पण रंगीत नव्हती त्या काळात इतकी. तर मला 50 रुपयाचं काय म्हणून मला पुस्तक पाहिजे आहे आणि ती पुस्तकं स्वतःची लायब्ररी काय. ॲक्च्युली माझी ते 1 रुपयाच्या पुस्तकाची गोष्ट जेव्हा अशीच कल्पना होती की ती माझी 25 पुस्तकं करायचं टार्गेट होतं माझं. म्हणजे माझी छोटी लायब्ररी, मुलांनी 25 पुस्तकं आपली लायब्ररीची पेटी. पण ते नाही झालं. असो, पण तुम्ही पुस्तकाची लायब्ररी करा, वाचा, भरपूर वाचा. जितकं वाचाल तितकं कमी आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. सर, आज आपण इथे आलात, खरं म्हणजे लहान मंडळीच नाही, आज सगळे तरुण झालं, वृद्ध झालं, ही मुलाखत सगळ्यांनाच फार आवडेल याचा मला विश्वास आहे. आज आपण इथे आलात आणि आपले अनुभव, आपण इतके वर्ष या क्षेत्रात काम केलं, त्याचे अनुभव, कार्य सगळं सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले धन्यवाद मानते. थँक्यू. वा, मी पण आपल्याला म्हणजे धन्यवाद देतो. कारण काय आहे की या ठिकाणी याच टेबलवर बसून मी 1990पर्यंत टेबल बसतो आणि त्यानंतर आज जो 24 वर्षांनी मला ह्या टेबलवर पुन्हा बसायला मिळत आहे आणि हा आनंद निश्चित आहे. कारण हा आवाज सगळीकडे पोचतो. बरोबर. आणि त्यामुळे आणि अजूनही तशी श्रोत्यांची कमतरता नाही. श्रोत्यांना अजूनही आकाशवाणी आवडतं, आपलं शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि अनेक गोष्टींमुळं. तेव्हा आपण इथं मला संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे मी खरोखरच आभार मानतो. धन्यवाद सर.